उद्या जालन्यात निघणाऱ्या आरक्षण बचाव रॅलीत सकल ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचं आवाहन. मनोज जरांगे यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी घनसावंगी विधानसभेतून निवडणूक लढवून दाखवावी. वाघमारे यांचं मनोज जरांगेंना आवाहन. राज ठाकरे यांच्या सभेत ऐकण्यासाठी खूप गर्दी असते, पण त्याच कधी मतात परिवर्तन होतं. वाघमारे यांचा राज ठाकरे यांना टोला. 11 ऑगस्ट रोजी सांगली इथं ओबीसी समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आलाय. त्यात ओबीसी समाजानं सहभागी व्हावं. वाघमारे यांचं ओबीसी समाजाला आवाहन. उद्या जालन्यात निघणाऱ्या आरक्षण बचाव रॅलीत सकल ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलंय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी काढलेली आरक्षण बचाव यात्रा उद्या जालन्यात दाखल होणार आहे. या आरक्षण बचाव यात्रेत ओबीसी समाजाने आपलं आरक्षण वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नवनाथ वाघमारे यांनी केलंय. मनोज जरांगे यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी घनसावंगी विधानसभेतून निवडणूक लढवून दाखवावी असं आवाहन देखील वाघमारे यांनी मनोज जरांगे यांना दिलंय. राज ठाकरे यांच्या सभेत ऐकण्यासाठी खूप गर्दी असते, पण त्यांचं कधी मतात परिवर्तन होत नाही असं म्हणत वाघमारे यांनी टोला लगावलाय. शरद पवार यांचा मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभाग आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे असं म्हणत राज ठाकरे यांच्या प्रश्नाला वाघमारे यांनी प्रत्युत्तर दिलंय. दरम्यान 11 ऑगस्ट रोजी सांगली इथं ओबीसी समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आलाय. त्यात ओबीसी समाजानं आपलं आरक्षण वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन नवनाथ वाघमारे यांनी केलंय. आजची प्रेस घेण्यामागचं कारण काय? आजची प्रेस घेण्यामागचा मूळ उद्देश उद्या आपल्या जालना शहरामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची ओबीसी आरक्षण बचाव या भूमिकेसाठी जी यात्रा आहे त्या यात्रेला एक बाळासाहेबांचा पक्ष म्हणून नाही, परंतु आदरणीय बाळासाहेबांनी जी ओबीसीच्यासाठी लढण्याची भूमिका घेतली आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी जी भूमिका घेतली त्याचं स्वागत म्हणून मी सकल ओबीसी समाजाला नम्रपूर्वक आवाहन करतो की उद्याच्या रॅलीला आपण हजारोच्या संख्येनं जास्तीत जास्त संख्येनं आपण त्या तिथं उपस्थित राहिलं पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतून आपल्याला 340व्या कलमामध्ये ओबीसीसाठी आरक्षण दिलं आणि त्यानंतर आपल्याला 1993-94ला व्ही.पी. सिंगाच्या माध्यमातून तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या माध्यमातून आरक्षण लागू झालं. ते आज आरक्षण आपलं धोक्यात आहे आणि ते आरक्षण वाचवण्यासाठी गेल्या 13 जून रोजी मी नवनाथ वाघमारे आणि प्राध्यापक लक्ष्मण अक्के आम्ही दोघंजण अंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री येथे उपोषणाला बसलो. सलग 10 दिवस उपोषण केलं. त्या उपोषणावेळी सुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तिथे येऊन पाठिंबा देण्याचं काम केलं आणि त्यांनी भूमिका मांडली की ओबीसींचं ताट वेगळं पाहिजे आणि मराठ्यांचं ताट वेगळं पाहिजे. त्यांनी कुणालाही विरोध केला नाही, परंतु ओबीसींच्या ताटात कुणाची घुसखोरी नाही झाली पाहिजे ही अशी त्यांनी एक प्रामाणिक भूमिका मांडली. त्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांनी कालांतराने आता एक 8-10 दिवसापासून त्यांची या राज्यभरात यात्रा सुरू आहे. ही यात्रा उद्या आपल्या जालन्यात येत आहे. त्या यात्रेचं स्वागत करण्यासाठी, त्या यात्रेला बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपल्या सर्व ओबीसी बांधवांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं अशी मी नम्रपूर्वक ओबीसी बांधवांना विनंती करतो. ओबीसी म्हणून किती लोक तुमच्या यात्रेत सामील होणार? ओबीसी म्हणून किती येऊ शकतात? आदरणीय बाळासाहेबांचं आणि ओबीसींचं जुनं नातं आहे. बाळासाहेब वेळोवेळी ओबीसीविषयी भूमिका स्पष्ट करत आलेले आहेत. पूर्वीपासून ओबीसीचे अनेक कार्यकर्ते, अनेक नेते बाळासाहेबांच्या सोबत आहेत. त्यामुळं ओबीसी म्हणून किती येतील आकडा लाखो बी येऊ शकतात, हजारांनी येऊ शकतात, लाखांनी येऊ शकतात. कारण की आकडा कुणाला सांगता येत नसतो. कितीही अभ्यासून येत असेल तर आकडा कोणी आजपर्यंत सांगत नसतं आणि सांगता येत नसतो.